आनंद एवढा चिडला? हे एवढं असं कॉम्प्लिकेटेड होऊन बसेल असं वाटलं नव्हतं रे. काका माझं काय चुकलंय ते सांगा. असं कसं म्हणतोस तू आदित्य? अरे हे जर असं घडलं, तुम्हा दोघांचं लग्न झालं तर त्या मधुराला प्रेमभंग झाल्यासारखं वगैरे वाटणार. त्यातून तिच्या लाडक्या ताईने हे असं करावं कितपत सहन होईल तिला मला सांग. हो ना, आणि मधुराला त्रास झालेला मला सहन नाही होणार. बरोबर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण घाई नको करूया. आपण हे सगळं मधुराला सांगूनच करूया. हो काका, पण तिने समजून घेतलं पाहिजे ना. तेही बरोबर आहे, पण आनंदाला पटत नाहीये ना. पण आपण घाई नको करायला मात्र. बरोबर आहे, म्हणजे मधुरा नाराज होणारच आहे. आता मामाही नाराज होणार असेल तर नको आदित्य. अगदी बरोबर आहे तुझं. एक काम करा ना, तुम्ही दोघे जरा थांबा. मी आनंदाशी बोलून बघतो, म्हणजे त्याचं नेमकं काय म्हणणं आहे ते तरी माझ्या लक्षात येईल. बोलतो शांतपणे आणि आपण याचं सोल्युशन काढणार आहोत, शक्यतो आजच. ओके. आपण पण जाऊया चल. नाही थांब, अरे काकांना बोलू द्या दे मामाशी. कदाचित मामा ऐकेल काकांचं. थांब थोडा वेळ. आनंदा, सावकाश, मी आहे. थोडा वेळ आहे का तुझ्याकडे? काही महत्वाचं बोलायचं आहे. बोला. काय झालं, आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझ्याकडे आदित्य आणि मीरा येऊन गेले. त्या दोघांविषयी मला काहीही बोलायचं नाहीये. आनंदा, असं चिडून या सगळ्यावर काही उपाय सापडणार आहे का आपल्याला? चिडू नको तर काय करू? मला त्यांचं म्हणणं पटत नाहीये. तुला न पटणं खरंच साहजिक आहे, मान्य मला. पण तू त्यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलंस का आनंदा? तू मीराचं जे काही म्हणणं होतं ते ऐकलंस का रे पूर्णपणे? तर मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर ते मला गृहीत धरतायत असं मला वाटायला लागलंय. तसं तुला वाटणं साहजिक आहे. ठीक आहे, मग आता तुझं काय म्हणणं आहे जे काही घडतंय त्याबद्दल? नाही, माझं म्हणणं इतकंच आहे की आपण किंवा त्या दोघांनी मधुराला गृहीत धरू नये, कारण या गोष्टीचा तिला खूप त्रास होणार आहे. मधुरा काय, मीरा काय, दोघेही मला सारख्याच आहेत. मी कुणा एकटीचा विचार नाही करू शकत. मीराप्रमाणे मधुराचाही विचार करायला हवा असं मला वाटतंय. अगदी बरोबर आहे आनंदा, तुझं जे मत आहे तेच माझं मत आहे, पूर्णपणे मान्य. अरे मग हे त्यांना कळत नाही का? फक्त स्वतःचाच विचार करतात ते. काय आहे आनंदा, आदित्याला ना लग्न लवकर व्हावं असं वाटतंय. मीराचाही तोच विचार आहे? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. उलट तुला वाटतंय अगदी तेच, आणि तसंच मीराला वाटतंय. पण ती तुला सांगत होती तेव्हा तू काही नीट ऐकूनच घेतलं नाही सर. तिथं जरा जास्तच रागावलं मी. पण मग मी काय करणार? आता काय करायचं? मला खूप टेन्शन आलंय रे आदित्य. आपण उगाच बोललो मामाशी. मीरा, टेन्शन मला पण आलंय. आदित्य, मला कळतंय तू लग्नासाठी घाई का करतोयस ते, पण तू जरा समजून घे ना. मला असं कोणताही निर्णय घेताना घाई नाही करता येणार आहे. मलाही थोडं थोडं पटतंय तुझं, पण मला खरंच कळत नाहीये हे सगळं कसं पॉसिबल होणार आहे ते. मलाही कळत नाहीये काहीच. एक काम करूया, आपण दोघेही तिकडे जाऊयात, म्हणजे त्या दोघांसमोर आपल्याला बोलता येईल. नाही नाही थांब, मला वाटतं त्यांचं बोलणं झालं नसेल अजून. काका बोलवतीलच ना आपल्याला. थांब जरा. आपण इतका विचार का करतोय मधुराचा?
कारण माझं प्रेम आहे तिच्यावर आदित्य. सख्खी बहीण आहे ती माझी, आणि तिच्या भावनांचा आदर आपण केलाच पाहिजे असं वाटतं मला. म्हणून मार्ग तर काढावाच लागेल. आदित्य आणि मीराचं लग्न होणं तर गरजेचं आहे, ते व्हावंच लागेल. बरं, ते तू म्हणतोस त्या पद्धतीनंच व्हावं लागेल. त्याचबरोबर आनंद, मला असं वाटतं की आपण आदित्यची बाजू पण समजून घ्यायची गरज आहे. तो जे काही बोलतोय ना, त्याचं कारण आहे मधुरा, तिचा स्वभाव तुला माहितीच आहे. आज कशी वागेल, उद्या कशी वागेल, काय बोलेल, काही सांगता येईल नाही. त्यामुळे मला काय म्हणायचंय, जर लग्न होऊनच गेले या दोघांचं तर काय करणार आहे रे मधुरा? नाही पण म्हणजे नाही नाही नाही, म्हणजे लगेच लग्न करायचं असं अजिबात नाही. उलट मधुराला अंधारात ठेवून काही करायचं नाही याच मताचं मी आहे. आपण त्या आदित्याला स्पष्ट नकार करू, पण कळतंय पण वळत नाही. यातून मार्ग कसा निघणार आहे कठीण आहे. मामा, हा मॅडम, मी जरा मामा तू जे काही बोललास ते सगळं बरोबर आहे. ठीकच आहे. अरे ते मामा, मला फक्त इतकंच वाटलं की एक मिनिट मी जरा काय बोलतो ते तुम्ही तिघे जरा शांतपणे ऐकाल का प्लीज? आनंदा, आदित्य आणि मीराचं लग्न झालं पाहिजे हे तुला मान्य आहे? या लग्नाला माझा विरोध नाहीच आहे. ग्रेट. आता मधुराला त्रास होऊ नये या बाबतीत असं आपल्या चौघांचंही मत आहे. मग आता आदित्य, तुझं असं म्हणणं आहे की हे लग्न व्हायला पाहिजे, पण मधुराला काहीही न सांगता हे लग्न व्हावं हे आम्हा तिघांनाही मान्य नाहीये. तुम्हा तिघांनाही जर असं वाटत असेल तर मी नाही फोर्स करणार लग्नासाठी. कोणालाही नाराज करून मला मीराशी लग्न नाही करायचंय. पण मग करणार काय? हे बघा, मला वाटतं तुम्ही ठरल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करा. ती आली की आपण तिला सांगू की बाबा हे असं असं आहे, आम्ही रजिस्ट्रेशन करतोय, ठरल्याप्रमाणे हे लग्न होईल. तिला आवर्जून हे सांगायचे की आम्ही तुझ्या निर्णयाची वाट बघतोय, तू यायची वाट बघतोय, आपण तिला टाळत नाही आहोत. हे कळल्यानंतर आनंद ती नक्की नरपली. आणि तिच्याशी आपण सगळे मिळून बोलूया. कुणी एकट्याने तिच्याशी बोलायचं नाही. हो, म्हणजे आपण सगळे एकत्र मिळून तिच्याशी बोललो तर ती ऐकेलही कदाचित. ठीक आहे, मग ती आल्यावर बोलू आपण सगळे तिच्याशी. मामा, आम्हाला खरंच तुला दुखवायचं नव्हतं. अरे, आम्ही फक्त बोलायला आलेलो तुझ्याशी, तुझी परवानगी घ्यायला आलेलो. जर अजूनही तुला नको वाटत असेल ना तर आम्ही नाही करणार लग्न.
ह्याच्यात तुमचं लग्न होऊ नये असं मला कसं वाटेल? तू सुखी व्हावीस इतकंच वाटतंय मला. तुम्ही दोघ जण एकमेकांना खूप खुश ठेवाल याची खात्री आहे मला. मामा, मामा सॉरी, मी जरा जास्तच हायपर झालो होतो. पण तुमचा आशीर्वाद असेल ना तर आम्ही सगळं ठीक करू. तो तर आहेच, पण तुमचं दोघांचं लग्न झालं ना तर सर्वात जास्त आनंद मला होईल. वा 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 वा, काय छान दिसता रे तुम्ही तिघेही असे. गुड. काका, हा बोला. थँक्यू सो मच. तुम्ही खूप सपोर्ट करताय आम्हाला. ते हो ना रे, मी खूपच करतोय रे. पण अजून एक काम करायचं मग आपल्याला. काय? अरे सेलिब्रेशन. मिरे, संध्याकाळी अप्रतिम काहीतरी कर तुझ्या हातचं. संध्याकाळी सगळे एकत्र मिळून धमाल करूया. काका, सगळ्यांनी एकत्र मिळून मॅच सुद्धा बघूया. आज मॅच आहे ना. हा बघ कसं जुळून आलंय बघ. मॅच आणि मिरेच्या हातचं खाणं. ऐश क्या बात आहे. चला मग मी कामाला लागते लगेच. एक मिनिट, एक मिनिट. या सगळ्या धामधुमीत एक महत्वाची गोष्ट सांगायचीच राहून गेली तुम्हाला. तुम्हा सगळ्यांना ना एक विनंती आहे. आपण आता इथे जे काही बोललो, जे काही ठरवलं ते कृपया आमच्या कमूला नका सांगू. पण नाही 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 आनंदा, या बाबतीत माझं ऐक, माझी विनंती आहे प्लीज. आपण एकदा का सगळे मिळून मधुराशी बोललो की सगळं सोपं होणार आहे. पण तोपर्यंत मला असं वाटतं प्रामाणिकपणे की आपण कुठलाही धोका पत्करता कामा नाहीये. ठीक आहे, सगळं तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या. पण तोपर्यंत तयारीला लागत. चला चला चला. हे गाडवा इकडे. ओ बाबा, सतत काय हो तुम्ही मला गाढवा म्हणत असता? अरे थट्टेने म्हणतो, एवढ्या कळत नाही का तुला? थट्टेने तट्टा करता कधी गाढवा म्हणता काय मला काय कळतच नाही. काय म्हणतो तू? काय नाही काय नाही. काम कर, एक पैसे घे. बरं झालं भेटलंस तू बाजारात. जा कोल्ड ड्रिंक आणि वेफर्स घेऊन पटकन. अच्छा, म्हणजे माझ्याकडे काम आहे म्हणून माझे असे लाड करताय का तुम्ही? सांगतोय ते काय आधी. हे घे पैसे. आणि सगळ्यांना पुरतील एवढं आहे. आपण 5-6 जण असू ना रे साधारण. पण काय म्हणजे आज एवढं असं प्लॅनिंग, वेफर्स वगैरे काय काय आहे काय नक्की आज? मॅच नाही का आज, इंडियाची मॅच. बाबा मॅच आहे म्हणून एवढं सगळं काय घ्या तुम्ही तर ना. आदित्य आणि मीराच्या लग्नाची बोलणी चालली होती ना, फायनल झालेली. काय? कसं, कधी, कुठे? अहो मला सध्या सांगितलं पण नाही यार बाबा. ऐक ऐक, आत्ताच ठरलं होतं. कसं सांगणार तुला? कधी आत्ताच ठरलं होतं नाही, याला काय अर्थ आहे? आधी माझ्याशिवाय यांचं पानही हलायचं नाही आणि आता परस्पर असं निर्णय घेऊन मोकळे झाले लोक. अरे गप्प, उगाच गाढवासारखं काहीतरी बोलू नको. तू हे घेऊन आलास तर त्यांना बरंच वाटणार आहे की नाही? मग परत नाही बाबा, मला सांगितलं नाही त्यांनी. माझा आता इगोना हट झाला. तू काय वाटते ते सिनेमा बघून वाटेल ते डायलॉग मारत जाऊ नको माझ्या पुढे. ते घेऊन यायचं पटकन. आणि ऐक, हे आपण जे इथे बोललो त्या आईला कळता कामा नये, हे लक्षात ठेव. बाबा काही असू दे, आता तुम्ही अथर्व, ए गाढवा, आता काय करू? आता तुम्हाला टोमॅटो चिरून द्या. ओके. हे दोन्ही टोमॅटो चिर आणि छान बारीक चिरा. हा ओके. परत या परातीत करू ना.
पुरेल ना एवढी वेळ? कुरमुरे कुठे ठेवलेत मी? किती घेऊ रे कुरमुरे? एवढे बस? पुरते? सांग ना, पुरतील का एवढे? ठीक आहे. तू टोमॅटो चिरून दे, तोपर्यंत मी हे सगळे आदित्य असं का बघतोयस? आज फक्त तुझ्याकडे बघत राहावं असं वाटतंय. खूप दिवसांनी इतकं रिलॅक्स बघतोय तुला. आता लवकरात लवकर या सगळ्यातून मार्ग निघू दे आदित्य. मधुरा समजून घेईल ना रे आपल्याला. घेईल ते समजू. आणि यानंतर आपण असेच आनंदी राहू. दादा ताई अथर्व, काय रे? बस, अजून काही बोलू नकोस तू. स्वार्थी निघालात यार तुम्ही. अथर्व, अरे काय झालंय? आम्ही काय काय झालंय? काय काय मलाच विचारतोयस तू काय केलंयस? धोका दिलात यार तुम्ही. आम्ही तुला धोका दिलाय म्हणजे? अथर्व, आम्ही काय केलंय? जरा तरी आठवण ठेवायची यार माझी. असं का बोलतोय तरी? तुला कसं विसरू आम्ही? तुला आवडते म्हणूनच तर भेळ करते ना मी. आज पार्टी आहे आपली. आपली? आपली का तुमची? घरात पार्टी होणार हे मला सगळ्यात शेवटी कळलं. तुम्ही सगळं ठरवून मोकळ झालात आणि मला सगळं सांगितलं पण नाही. दादा, अरे अथर्व, तुला तर सगळंच माहित होतं ना. हो रे, मला सगळं माहित होतं. पण आता इतर लोक आली ना, त्यामुळे तुम्ही मलाच विसरलात. अरे नाही अथर्व, खरंच सॉरी. म्हणजे तुला वाईट वाटलं असेल तर. पण अरे तुला आवडतं म्हणूनच हे सगळं करतो नाही, भेळ वगैरे. मग तुला बास ताई, हे नकोय मला. हे भेळ, हे वेफर, हे सगळं नकोय मला. मी तिकडे येणार पण नाहीये. त्या लग्नात नाचणार होतो यार मी. तुम्ही तुमच्या लग्नाला पण येणार नाहीये मी आता. दादा, अथर्व, अथर्व थांब. अथर्व, अरे अथर्व असं काय करतोस? बोल ना आमच्याशी प्लीज. आता झालंय ना सगळं क्लिअर. मला काही क्लिअर नाहीये. आणि मुळात का बोलतोय मी तुमच्याशी? अरे तू असं का करतोयस? आम्ही आमचं हातातलं काम सोडून तुला इथे समजवायला आलोय आणि तू असं करतोयस? आदित्य, राहू दे रे, आपली चूक आहे ना. आपणच माफी मागायला हवी त्याची, नाही? हा, सॉरी. ए बाबा, सॉरी कर ना आता माफ. ठीक आहे, त्याला नाही माफ करायचं तर राहू दे. तसंही त्याला आपल्या लग्नात नाचायला मिळालं असतं, शिवाय आपल्या दोघांकडून आहेरही मिळाला असता. पण आता काय, हा, मी असा चान्स नसता सोडला कधी. अरे आदित्य, करवला म्हणून अथर्व आपल्या लग्नात आला तर त्याला तुझा कानही पिळता येईल ना? म्हणजे आताही पिळू शकतोस तू तसं? नाही पिळ तू, पण नंतर पिळ लग्नात. हा ठीक आहे. म्हणजे इतकं काही करायची गरज नाहीये. मी माफ केले तुम्हाला. पण यापुढे जे काही घडेल ते सगळं तुला कळेल. हबं काय बोलतो का? गेलं फक्त. हा, काय करू? कोणाची शपथ? बर चिंगे.